ती गरज आहे, कारण ज्या प्रकारे आज व्यासपीठावरती दोन लोकप्रतिनिधी दिसतात, परंतु त्यांना जाणीव असेल सध्याची परिस्थिती काय आहे. कारण न्यायपालिका ही न्यायपालिका पद्धतीमध्ये राहिलेली नाही आहे. एखादा विषय गेला तर तो त्यांच्या आज ती एक ताकद जी होती सर्वोच्च न्यायालयाकडे ती सुद्धा दिसून येत नाहीये. हे काय कोणाकडून लपलेलं नाहीये. परंतु आज जी पत्रकारिता, आज जे आपण न्यूज चॅनल उघडतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही बघा 90% फक्त आमदार आणि खासदार आणि ते सेलिब्रिटीजच्या पद्धतीने जे आपलं दाखवतो. विशेष करून आपण ज्या ठिकाणी राहतो अनेक ठिकाणचे लोक त्रस्त आहेत. काही महापालिकेच्या योजनेसाठी त्रस्त असतील, काही गोष्टी असतील. अनेक लोक खरं तर अडचणीमध्ये आहेत. पण आपण पत्रकार म्हणून त्या गोरगरिबांचे विषय प्रशासन समोर असतील किंवा लोकप्रतिनिधी समोर असतील खूप सोयीस्कर जाईल. आणि शासकीय गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत पत्रकारांच्या दृष्टीने, जेणेकरून लोकांना न्याय व्यवस्थेमध्ये कुठे लोक कमी पडत असतील त्यांना आपण बळ देऊ शकतो. आणि विशेष करून आजच्या घडीला लोकप्रतिनिधींवरती अंकुश ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या पद्धतीने तावडे तुम्ही ज्या पद्धतीने हा जो घेतलेला आहे वाशी समाजाचा जो टॅगलाईन आहे तो सर्वांनी बघा. प्रशासन सुद्धा लोकप्रतिनिधींच्या अधीन येत आहे, न्यायपालिका सुद्धा लोकप्रतिनिधींच्या अधीन येत आहे, पत्रकार सुद्धा बऱ्यापैकी आता अटेच आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय आपण या लोकशाहीचे 4 स्तंभांपैकी आपण खूप वेगळे आहोत. पत्रकार म्हणजे या तिघांवरती अंकुश ठेवणारा, या तिन्हीवरचा सीसीटीव्ही कॅमेरा आहे. तो कॅमेरा जर त्यांच्यामध्ये विलिप्त झाला तर त्या सीसीटीव्हीचा कॅमेऱ्याचा जो उघड आहे तो जनतेला दाखवण्यासाठी आपण ज्या पद्धतीने दाखवायला पाहिजे ते दिसून येणार नाही. त्यामुळे माझी आत्ताच्या पत्रकारांना सगळ्यांना विनंती आहे की आपल्या पत्रकारिता करत असताना आपले शासकीय ज्या काही गोष्टी आहेत, योजना असतात किंवा एखादी व्यक्ती काय बोलतीये, कशी बोलतीये, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांच्या समोर त्यांचे प्रश्न विचारावे आणि त्याच्या बळी न पडता तुमची स्वतःची बुद्धी काय म्हणते त्या मतावरती तुम्ही काम करावं अशी माझी विनंती आहे. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.